नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यातील बीएसएनएल आणि टपाल खात्याची कार्यक्षमता वाढवा, खासदार उदयनराजे भोसले। केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे यांची घेतली भेट। सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील बागलेवाडी आणि खटाव तालुक्यातील मांजरवाडी या दोन ठिकाणी उच्च क्षमतेचे मोबाईल टावर उभारावेत। भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या सातारा जिल्ह्यातील इमारतींच्या देखभाल दुरुस्ती तसेच नूतनीकरणासाठी आवश्यक निधी तातडीने वितरित करावा। टपाल विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना टपाल खात्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणीसह अन्य ठिकाणच्या टपाल विभागाच्या जीर्ण झालेल्या इमारतींची व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्याने पुनरुभारणी करावी आदी विविध मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता केल्या। सध्याच्या गतिमान आणि डिजिटल युगामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही काळाची गरज बनली आहे। स्पर्धात्मक जगात खासगी कंपन्या इतकीच सरकारी कंपनी असलेल्या दूरसंचार विभागामार्फत देशाच्या कानाकोपऱ्यात मोबिलिटी आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी पुरवणे अपेक्षित आहे। सातारा जिल्ह्यातील पाटण, सातारा, जावली आणि वाई भागातील अनेक गावे दुर्गम आणि अतिडोंगराळ भागात वसलेली आहेत। डिजिटल एज्युकेशन आणि डिजिटल इंडियामुळे मोबाईलवरून अनेक सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हिटी सक्षम आणि दर्जेदार असणे अनन्यसाधारण आहे। पाटण तालुक्यातील बागलेवाडी आणि खटाव तालुक्यातील मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी उच्च क्षमतेचे मोबाईल टावर उभारण्याची मागणी खासदार या नात्याने आमच्याकडे केली आहे। या टावर्समुळे संपूर्ण पंचक्रोशीला लाभ होणार असल्याने तातडीने कार्यवाही करण्यात यावी। टपाल खात्याने टपाल पार्सल सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट सुविधेबरोबरच बँकिंग सेवेमध्येही गती घेतली आहे। जनमानसामध्ये टपाल खात्याची विश्वासार्हता अधिक असल्याने या नवनवीन सुविधांचा देशातील नागरिकांना विशेष लाभ होत आहे। तथापि सातारा जिल्ह्यातील टपाल खात्याच्या काही इमारतींची दयनीय अवस्था आहे, याबद्दल खेद वाटतो। महाबळेश्वर आणि पाचगणी येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या इमारती जीर्णावस्थेत आहेत। तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने कराड येथे आहे। ज्याप्रमाणे सातारा येथे मध्यवर्ती टपाल कार्यालयाचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले, त्याप्रमाणे कराड टपाल कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा। महाबळेश्वर, पाचगणी व अन्य ठिकाणच्या टपाल कार्यालयाच्या इमारतींचे पुनर्निर्माण करावे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल। त्याचबरोबर नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळू शकणार आहेत, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले। भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर येथील कार्यालयीन इमारती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत। या इमारतींची देखभाल दुरुस्ती गेल्या कित्येक वर्षात झालेली नाही। या इमारतींच्या देखभाल दुरुस्ती तसेच नूतनीकरणासाठी तातडीने निधी वितरित करावा, अशी मागणी देखील नामदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे। यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट विनीत पाटील, दिल्ली येथील स्वीय सहाय्यक करण यादव यावेळी उपस्थित होते। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पाबाबत खासदार नितीन काका पाटील यांनी घेतली भेट। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली। सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पाबाबत त्यांच्या समवेत चर्चा केली। या विषयांबाबत मंत्री गडकरी हे सकारात्मक आहेत। महामार्गाची कामे लवकर मार्गी लागतील असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला। सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्याबरोबरच विकासात्मक गोष्टींवर मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प आपल्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागले आहेत। सातारा जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग हे परिसराचा विकास आणि स्थानिक लोकभावना यांचा विचार करून अपेक्षित वेळेत पूर्ण व्हावेत, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली। मंत्री गडकरी यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। खासदार नितीन काका पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात्मक आवश्यकतेवर भर दिला असून भाजपचा सहयोगी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या विविध बाबींसाठी त्यांचा आग्रह कायम आहे। सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशीच भक्कम पावले उचलत राहण्याचा मानस खासदार नितीन काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर अन्यायाची भूमिका नको, आमदार शशिकांत शिंदे। विधान परिषदेत राज्य सरकारचे वेधले लक्ष।
गटनेता पक्षप्रतोप म्हणून सरकारच्या वतीने सर्वजण बोलवतात. समित्यांचे गठन करत असताना सरकारच्या वतीने दुजाभाव केला जातो आहे. पक्षाच्या एकाच गटाला सांगून ते सांगतील ते करण्याचा निर्णय घेतला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय व्हायचा तो होऊ द्या, तोपर्यंत दोघांनाही स्वतंत्र काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोप आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता केली. विधान परिषदेमध्ये औचित्याच्या मुद्द्यावरील उपस्थित चर्चेत सहभागी होताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. आमचा जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे प्रथम प्राधान्य द्यावे. गटनेता पक्षप्रतोप करत असताना आम्हाला प्राधान्य द्यावं. आम्हाला डावललेले जात आहे असे आम्हाला वाटत आहे. याविषयी सरकारने अपेक्षित भूमिका घ्यावी अशी विनंती आहे, असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. विषय तोच आहे, फक्त ते करताना त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोच माझा मुद्दा आहे, त्यात बदल काही नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या प्रक्रिया करताना सुद्धा कोणाला आता तुम्ही गटनेता पक्षप्रतोद म्हणून बोलवताय किंवा कमिट्या करणार आहात, त्या कमिटीला करताना आपण जो बायस केलेला आहे म्हणजे एकाच गटाला सांगून ते सांगतील त्याप्रमाणे करण्याचा निर्णय, शेवटी सुप्रीम कोर्टात काय निर्णय व्हायचा तो होऊन द्या, तोपर्यंत दोघांनाही स्वतंत्र काम करण्याच्या संदर्भातला निर्णय देत. आता आमची विनंती काय आहे की या सर्व करताना आमचा जो अधिकार आहे पहिला आमचा, तो अधिकाराप्रमाणे त्याला पहिलं प्राधान्य द्यावं. गटनेता पक्षप्रतोद वगैरे करताना आम्हाला तो पहिला प्राधान्य द्यावं. आम्हाला जो डावललं जात आहे ते डावलू नये एवढी आमची विनंती आहे. कराड शहरातील वाहतूक समस्येबरोबरच प्रीती संगमावरील संरक्षक भिंतीचा प्रश्न आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केला. उपस्थित महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पावनभूमी असलेल्या कराड शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याबरोबरच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पवित्र स्मृतीस्थळ असलेल्या प्रीती संगमावरील संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याची गरज असल्याची भूमिका आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केली. विधानसभेतील चर्चेदरम्यान शनिवारी सकाळी 9:15 वाजता आमदार डॉक्टर भोसले यांनी कराड शहरातील वाहतूक समस्येबाबत वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गापासून कराडविटा राज्यमार्गापर्यंत नदीकाठावरून नेकलेस रोड तयार करावा, त्याचबरोबर संरक्षक भिंतीची उंची वाढवावी अशी मागणी डॉक्टर भोसले यांनी केली. वाहतुकीची कोंडी कराड शहरामध्ये होते. विट्याकडे जाणारी जी वाहतूक आहे, सांगली जिल्ह्यामध्ये विटा आहे आणि तिथं जाणारी वाहतूक जी आहे थेट हायवेवरनं विट्याला जाणाऱ्या रस्त्याकडे आपण घेऊन जाऊ शकलो तर शहरामध्ये वाहतूक कोंडी कमी होईल. आणि त्यामुळं पंकज हॉटेल पासून नदी लगत जर का आपण एखादा नेकलेस रोड केला तर नदी लगत वाहतूक व्यवस्थित होऊ शकेल आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल. कृष्णा कोयना नदीच्या संगमावर माझं गाव वसलेलं आहे आणि त्यामुळं कायमस्वरूपी तिथं पूर स्थिती येण्याची शक्यता असते. अनेक वेळेला नागरिकांच्या समस्या होतात कारण पूर स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे गॅबियन वॉलची उंची वाढवण्याचा सुद्धा प्रस्ताव हा भविष्य काळामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ कराडलाय आणि हा जो नेकलेस रोड जाणार आहे हा त्या स्मृतीस्थळावरनं जाणार आहे आणि त्यामुळे स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे. धन्यवाद. श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवामुळे पुसेगावातील वाहतूक व्यवस्थेत बदल, पोलीस अधीक्षकांनी काढली अधिसूचना. सुवर्णनगरी पुसेगाव येथील सद्गुरू परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचा वार्षिक रथोत्सव दिनांक 25 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. या दरम्यान पुसेगाव परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये सातारा ते पंढरपूर आणि ओडूस ते फलटण या राज्यमार्गाच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यातून स्थानिक पत्रकारांना शनिवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत काढलेल्या अधिसूचनेबाबत माहिती देण्यात आली. सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगावात न जाता नेर, ललगुण, बुध,
राजापूर कुळकजाई मलवडी मार्गे दहिवडीकडे जातील किंवा सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुशेगाव गावात न जाता विसापूर फाटा जाखणगाव खादगुण कडगुण मार्गे दहिवडीकडे जातील। दहिवडी बाजूकडून येणारी वाहने कडगुण खादगुण जाखणगाव मार्गे विसापूर फाट्यावरून साताऱ्याकडे जातील किंवा दहिवडी बाजूकडून येणारी वाहने मलवडी कुळकजाई राजापूर ललगुण नेर मार्गे साताऱ्याकडे जातील। वडूज बाजूकडून फलटण बाजूकडे जाणारी वाहने पुशेगाव गावात न येता खादगुण जाखणगाव विसापूर फाटा ते नेर ललगुण मार्गे फलटणला जातील। फलटण बाजूकडून वडूज बाजूकडे जाणारी वाहने नेर ललगुण विसापूर फाटा जाखणगाव खादगुण मार्गे वडूजकडे जातील। शिवाजी चौक पुशेगाव येथून दहिवडी बाजूकडे वडूज बाजूकडे फलटण बाजूकडे सातारा बाजूकडे चौकापासून चारही बाजूस 200 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन तयार करण्यात आलेला आहे। वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन पुशेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे।